दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी महत्त्वाची अपडेट। सरकारच्या चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल आज येणार। आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकृष्ण पवार पुणे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये हा अहवाल सादर करणार। मंगेशकर रुग्णालयानं कोणतीही अनामत रक्कम मागितली नव्हती। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात भाजप खासदार मेधा कुलकर्णींचा दावा, तर भाजप महिला आघाडीनं रुग्णालयात केलेल्या तोडफोडी विरोधात सुद्धा पक्षाला पत्र। मी चंद्रकांत पाटलांनी ईश्वरी भिसेंच्या कुटुंबियांची भेट घेतली, तर चंद्रकांत पाटलांकडून भिसे कुटुंबियांना 1 लाखांची मदत। डॉक्टरांना सांगूनच रुग्णालयातनं निघालो, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज समोर आणा, भिसे कुटुंबियांची मागणी, तर कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा। आरएसएसशी संबंधित मासिक ऑर्गनायझरच्या वेबसाईटवरील लेखामुळे आता मोठा वाद, तर भारतात कुणाकडे जास्त जमीन, कॅथलिक चर्च विरुद्ध वक्फ बोर्ड या शीर्षकाखाली लेख प्रसारित। ख्रिश्चन समुदायाचा वक्फ विधेयकाला पूर्ण पाठिंबा, वक्फ बोर्डाचा वापर करून ख्रिश्चनांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न होत होता, पियुष गोयल यांची प्रतिक्रिया। भाजप वक्फ बोर्डाच्या जमिनी घेणार आणि त्यांच्या मित्रांना देणार, त्यानंतर ख्रिश्चनांकडे असलेल्या जमिनी सरकारच्या टार्गेटवर, वक्फ सुधारणा विधेयकावरून उद्धव ठाकरेंचा आरोप। अयोध्येमध्ये अदानींना दिलेल्या जमिनीवर कारसेवकांसाठी घरं बांधावीत, तर वक्फ बिलावरून आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला सल्ला। शीख, जैन, ख्रिश्चनांच्या जमिनी बळकावण्याचा सरकारचा डाव असल्याची टीका। मुस्लिमांच्या जमिनी झाल्या, आता ख्रिश्चनांच्या जमिनी ताब्यात घ्या असा अर्थ होतो। ऑर्गनायझेशनच्या लेखावरून जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया, तर एक वेळ असेल की ख्रिश्चन आणि मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया। मुंबईमधील वक्फच्या जमिनीवरील उद्योगपतीचं घर कायदेशीर करण्यासाठी बिल आणलं, तर भविष्यात वक्फच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात जाणार, संजय राऊतांचा आरोप। वक्फ विधेयकामुळे अनेक मतं महायुतीला जातील याची राऊतांना भीती, राऊतांच्या आरोपांमध्ये काहीही अर्थ नाही, उदय सामंतांची टीका। चंद्रपुरात भाजप स्थापना दिनाचे 2 वेगवेगळे कार्यक्रम, तर सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्याकडून वेगवेगळे कार्यक्रम, पक्षातील अंतर्गत धुसफूस यामुळे चव्हाट्यावर। दुसरा मेळावा का घेता, अशानं आपली काँग्रेस झाली असं लोक म्हणतील, फडणवीसांच्या काकी शोभा फडणवीसांचा मुनगंटीवार यांना कानपिचक्या। गिरीश महाजन यांचे एका आयएएस महिलेसोबत संबंध, मंत्रिमंडळ विस्तारावेळी अमित शहांनी महाजनांना विचारलं होतं। एका पत्रकाराच्या युट्यूब चॅनलचा दाखवाला देत एकनाथ खडसेंचा महाजनांवर गंभीर आरोप, तर एकनाथ खडसेंना तोंड काळं करून फिरावं लागेल। वैयक्तिक आरोपांनंतर गिरीश महाजन चांगलेच संतापले। एका युट्यूबरच्या व्हिडिओचा दाखला देत खडसेंनी केले होते गंभीर आरोप। प्रशासकीय पातळीवर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असले तरी जनतेच्या मनातील ते मुख्यमंत्रीच। खासदार धैर्यशील मानेंचं वक्तव्य, तर विचाराला मुरड न घातल्यानं आमच्या पक्षाचं वलय वाढतंय, आमचं नेतृत्वही खंबीर, मानेंचं वक्तव्य। धैर्यशील माने यांच्या वक्तव्याचा गिरीश महाजनांची त्यावर प्रतिक्रिया, तर फडणवीस टेक्निकली ते मुख्यमंत्री असल्याचं गिरीश महाजनांचं वक्तव्य। एकनाथ शिंदे 50 वर्षांपासून राजकारणात, महाराष्ट्राचे मंत्री, मुख्यमंत्री सुद्धा ते राहिलेत, त्यांना बरं वाईट कळतं, दोघांमध्ये कशाला वाद लावता, नाना सौख्य भरे म्हणा, नारायण राणेंचा महायुतीतील नेत्यांना सल्ला। अनावधानानं आणि मस्करीनं केलेल्या वक्तव्यानं शेतकऱ्यांची मनं दुखावली असल्यास दिलगिरी व्यक्त करतो, चौफेर टीकेनंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे नरमले। कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंकडून नाशिकच्या सटाणा तालुक्यातल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला। बच्चू कडूंच्या शेतमजुरांसाठीच्या अन्नत्याग आंदोलनातील मुद्दे निकाली काढण्यासाठी आज दुपारी बैठक, तर आज दुपारी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार। आरोग्य सेवेवरून आरोग्यमंत्र्यांनी टोचले डॉक्टरांचे कान, डॉक्टरांमधील सेवाभावी वृत्ती कमी होऊ लागली आहे। सांगलीतील डॉक्टरांच्याच कार्यक्रमात आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी टोचले कान। काही जण मस्करी करायचे, मंदिर वही बनाएंगे, तारीख नाही बताएंगे, उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मोदींनी मंदिर बनवलं आणि लोकार्पण सुद्धा झालं, शिंदेंचं वक्तव्य। काँग्रेस संपुष्टात आली आहे, राष्ट्रवादी संपली आहे, ठाकरेंची शिवसेना सुद्धा पुढच्या निवडणुकीपर्यंत राहणार नाही, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचं विधान। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आमच्या संपर्कात, आमदारांची नावं सांगणार नाही, मात्र प्रक्रिया येत्या महिनाभरात संपेल, उदय सामंतांचा मोठा दावा। चंद्रकांत खैरेंना संजय शिरसाट यांनी दिलेल्या ऑफरवरून आदित्य ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर, कालपर्यंत आमच्याकडे नाक घासत फिरणाऱ्यांना, आता दलाली करत फिरणाऱ्यांना आम्ही भाव देणार नाही, आदित्य ठाकरेंचा घणाघात। ज्याला आपला जिल्हा सांभाळता आला नाही त्याच्याकडे राज्याची जबाबदारी, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचा हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर निशाणा। पटोलेंनी काँग्रेस 17 आमदारांवर आणून ठेवली आहे, आता हर्षवर्धन सपकाळ काँग्रेस 7 वर
आणतील की झिरोवर आणतात हे कळेल, जाधवांची टीका. बारामतीमध्ये माझ्यासारखा आमदार कोणी मिळणार नाही. बारामतीमधील आतापर्यंतच्या आमदारांची कारकीर्द काढा. अजित पवारांचा टोला. तर शरद पवारांना चिमटा काढणं हे परवडणार नाही, राऊतांचं यावर प्रत्युत्तर. बारामतीमध्ये अजित पवारांचा छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना इशारा. वॉचमनला धाक दाखवून संचालक आपले उसाचे ट्रॅक्टर रिकामे करून घेतात, अशी पद्धत कारखान्यात यापूर्वी कधीच नव्हती, असं म्हणत अजित पवारांकडून नाराजी व्यक्त. मी काही लोकांसारखं स्टंट करत नाही, नाव न घेता भाजपच्या किरीट सोमय्या यांचा मनसेवर निशाणा. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण, मात्र यामुळे बाकीच्या योजना बंद पडतील असं होणार नाही, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य. शिवसेना ठाणे लोकसभा संपर्क प्रमुखपदी मनोज शिंदे यांची नियुक्ती. मनोज शिंदेंची नियुक्ती केल्यामुळे शिवसेनेत नाराजीचे सूर. मंत्री गणेश नाईकांचा पुन्हा ठाण्यात जनता दरबार भरणार. तर 11 एप्रिलला ठाण्यामध्ये गणेश नाईकांचा जनता दरबार. शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये गणेश नाईकांचा जनता दरबार. कराडमधील सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीमध्ये पीडी पाटील पॅनलचा विजय. माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलचा दणदणीत विजय. बर्फाच्या लादीवर झोपवून मारू अशी काहींच्या डोक्यात हवा गेली होती. काही लोक जेलमध्ये टाकण्याची भाषा करत होते. नाव न घेता उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायात नेऊन ठेवायची, हाच एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट. संजय राऊतांची शिंदेंवर टीका. एसएनसी विरुद्ध यूज अँड थ्रो वादामध्ये आता संजय राऊतांची उडी. तर युटीच्या मध्ये बी म्हणजे बाळासाहेब आहेत. जोपर्यंत यू आणि टीच्या मध्ये बी आहे तोपर्यंत एसएनसी काहीही करू शकणार नाही, राऊतांचं उत्तर. काँग्रेस राष्ट्रवादी जशी संपुष्टात आली तसं पुढच्या निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना राहणार नाही, भाजप नेते रावसाहेब दानवेंचा दावा. जनतेचा उद्धव ठाकरेंवरील विश्वास संपलाय, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं वक्तव्य. तर ठाकरेंना हिंदुत्वाबद्दल काहीही भावना उरलेल्या नाहीत, अशी ही टीका. उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदींची भेट घडवून आणण्यामागे माझा मोठा वाटा, दीपक केसरकरांचा दावा. तर केसरकर यांची गरज लागत असेल तर आम्ही राजकारण सोडलं पाहिजे, संजय राऊतांचा टोला. माजी खासदार रामदास तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारला. चोळं न नेसल्यामुळे पुजाऱ्यांनी प्रवेश नाकारला. वर्ध्याच्या देवळीतील राम मंदिरातला प्रकार. दादरच्या रानडे रोड परिसरातील संदीप देशपांडेंच्या हॉटेलचं राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन. इंदुरी चाट आणि बरंच काही असं देशपांडेंच्या या हॉटेलचं नाव. बुलढाण्याच्या मेहकरमध्ये विनामूल्य डायलिसिस सेंटर सुरू. तर सेंटरचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत लोकार्पण. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सुद्धा उपस्थिती. पूर्व परीक्षा 2024च्या निकालावर एमपीएससीच्या उमेदवारांची नाराजी. तर निकालामध्ये आणखी 318 विद्यार्थ्यांचा ईडब्ल्यूएस प्रवर्गातनं समावेश. 1.5 गुणांचा कट ऑफ फक्त एकाच प्रवर्गाला का दिला, उमेदवारांचा सवाल. जळगावात ललित कला भवनात कामगारांचा मेळावा संपन्न. राष्ट्रीय श्रमिक आघाडीकडून कामगार मेळाव्याचं आयोजन. वसईमध्ये विद्यार्थिनीला 100 पेक्षा अधिक उठाबशा काढायला लावल्या. उठाबशा काढल्यामुळे विद्यार्थिनीची प्रकृती बिघडल्याचा आरोप. रायगडमध्ये जमिनीच्या वादातनं खिराडे कुटुंबाला वाळीत टाकलं. रोहा तालुक्यातल्या बारशेत गावातली घटना. रोहा पोलीस ठाण्यामध्ये 8 जणांविरोधात गुन्हा दाखल. जळगावच्या जामनेरमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी धरला ठेका. महाजनांना खांद्यावर घेऊन कार्यकर्त्यांचा जल्लोष. मुंबईच्या कांदिवलीमध्ये चारकोप सेक्टर 2 मधील सूर्यमुखी हनुमान मंदिरात उत्साहात रामनवमी संपन्न. तर ढोल ताशाच्या गजरात पारंपरिक पद्धतीने रामनवमी साजरी. चैत्र यात्रेच्या निमित्तानं पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई. विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशानं उजळून निघाला. भंडाऱ्याच्या लाखनीमध्ये मोती सन्मान आणि पारितोषिक वितरण सोहळा संपन्न. तर लेखक, कबड्डीपटू आणि सामाजिक कार्यकर्त्यांना मोती सन्मान प्रदान. सार्वजनिक बांधकाम विभाग सुद्धा आता सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करणार. तर 18 मीटरपेक्षा उंच इमारतींचे छत, अडगळीत असलेल्या पुलांची यामुळे तपासणी होणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापसाचा हंगाम संपल्यानंतर कापसाचे दर वाढले. कापसाला 7,500 ते 7,600 रुपयांचा दर. तर दर वाढल्यामुळे व्यापाऱ्यांना याचा फायदा होणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गहू काढणे अंतिम टप्प्यात. गहू काढणे अंतिम टप्प्यात आल्यामुळे बाजार समितीत गव्हाची आवक वाढली. नंदुरबारमधील दारिद्र्य रेषेखालील 4 लाखांपेक्षा अधिक कुटुंबांचे ई-केवायसी बाकी. 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसी करण्यात येणार असल्याची माहिती. धुळे तालुक्यातल्या सरपंच पदासाठी आज आरक्षण सोडत. तर तहसीलदार अरुण शेवाळे यांची माहिती.
हवामान खात्याकडून पुन्हा एकदा कोकणासाठी अलर्ट, तर अनेक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज। तर सिंधुदुर्गच्या बांदा शहरामध्ये सुद्धा 2 तास चक्रीवादळासह अवकाळी पाऊस बरसेल। केळी आणि काजू बागायतदारांचं इथे मोठं नुकसान। नागपूर, अकोला, यवतमाळसह राज्याच्या बऱ्याच भागात तापमान 40ची पार। पुढील 2 ते 3 दिवसात राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस वाढ होण्याचा अंदाज। पुणे शहरासह जिल्ह्यात तापमानानं ओलांडली 40शी, तर उन्हाचा तडाखा आणखी वाढणार, पुणे वेधशाळेचा अंदाज। उन्हाचा कडाका वाढल्यामुळे पीएमपी बसकडे अधिक लक्ष देण्याच्या प्रशासनाच्या सूचना। कामात हलगर्जीपणा आढळून आल्यास कारवाई करण्याचा इशारा। नंदुरबारमधील तोरणमाळ विकासाचा आराखडा तयार। 503 कोटींचा हा आराखडा, तर राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण म्हणून तोरणमाळची ओळख। हवामान खात्याकडून पुन्हा एकदा कोकणसाठी अलर्ट, तर अनेक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज। सिंधुदुर्गच्या बांदा शहरात 2 तास चक्रीवादळासह अवकाळी पाऊस। गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातल्या बबईमध्ये लग्नाच्या जेवणात विषबाधा। 55 ते 60 वराडींना विषबाधा झाल्यानंतर उलटीचा त्रास। 26 जणांवर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू। विमानतळ प्राधिकरण आणि सिडकोनं 7 वर्षांपूर्वी ओसी दिलेल्या इमारतीवरच सिडकोची कारवाई। गुरुकृपा आरामास या रियालिटी कॉम्प्लेक्सची उंची अधिक असल्याचं म्हणणं, तर रस्त्यावर उतरत रहिवाशांकडून सिडकोच्या या कारवाईचा निषेध। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरात घसरण। सोनं 1100 रुपयांनी, तर चांदीचे दर तब्बल 3800 रुपयांनी घसरले। बुलडाण्यामध्ये अपघातग्रस्त कारमध्ये 70 लाखांची रोकड। पोलिसांकडून रक्कम जप्त। संशयित कार चालकांची चौकशी सुरू। नागपुरातल्या मोरभवन आणि गणेशपेठमध्ये पंचतारांकित स्थानक या ठिकाणी साकारणार। 6 ठिकाणी व्यापारी संकुल होणार। चंद्रशेखर बावनकुळेंकडून विविध विकास कामांचा आढावा। बीकेसीतील 3 भूखंडांना विक्रमी 3840 कोटी रुपयांची किंमत, तर संकटातील एमएमआरडीला यामुळे काहीसा दिलासा। 3 परदेशी कंपन्यांकडून सर्वाधिक बोली। पाईपलाईनच्या कामासाठी बीकेसीमध्ये उद्या पाणी पुरवठा काही काळ बंद, तर जुन्या पाईपलाईनची दुरुस्ती करणार। पुढील 4 ते 5 दिवस पाणी उकळून पिण्याचं मनपाचं आवाहन। रायगडात अवकाळी पावसाचा वीटभट्टी व्यावसायिकांना जबर फटका। कच्च्या विटा विरघळल्यामुळे आता व्यावसायिक आर्थिक संकटात। मजुरांवर सुद्धा उपासमारीची वेळ। दुधातील भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकार नवा कायदा करणार। अजामीनपात्र गुन्ह्यासह दंडाची रक्कम आता यामुळे वाढणार। पुणे शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना। पालिकेकडून फॉग कॅनॉन मशीन्सचा वापर सुरू।